धुळे येथील गेल्या 5 दिवसापासून ओबीसी आरक्षण बचाव यासाठी सामाजिक कार्यकर्ता उमेश महाजन गेल्या 5 दिवसांपासून उपोषणाला बसले, तरी देखील प्रत्येक समाजातील समाजसेवकांनी, सामाजिक कार्यकर्ता संघटनांनी पाठिंबा दिला। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे 4 दिवस उलटून देखील कुठलेही अधिकारी आले नाही, म्हणजे त्यांना गोरगरिबांसाठी बसलेले उमेश महाजन दिसत नाही। यावर ओबीसी समाज आणि भटक्या विमुक्त समाज संघटनेच्या वतीने नाराजी व्यक्त केली आहे, कारण की ज्यांचा मान मोठा समाजाचा लोंढा असेल त्याला घाबरून शासकीय अधिकारी जातात, त्यांच्या मागे कोणी नसेल त्याला दुर्लक्ष केलं जातं, ते दुर्दैव। अशी परिस्थिती धुळे येथील गेल्या 4 दिवसापासून 5वा दिवस उगवला असून तरी देखील उपोषणस्थळी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, संबंधित अधिकारी आहेत, कुठे हरवले ते नाही। कारण 5व्या दिवशी तर संबंधित अधिकाऱ्यांनी जाऊन उमेश महाजन यांच्या विचारपूस केल्या असतील तर संपूर्ण ओबीसी समाज आणि भटक्या विमुक्त समाज त्यांच्यावर आभार व्यक्त केला असते। पण काही असो, पोलिसांनी उपोषणाची दखल घेऊन महाजनांना विचारपूस केली, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत झोपा काढणारे अजून झोपेत आहेत, म्हणून त्यांच्या धुळे जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध केला जातोय। आज उमेश महाजन यांच्या भेटीसाठी भटक्या विमुक्त जाती जमातीचे अध्यक्ष साहेबराव बाबर यांनी सदिच्छा भेट दिली असताना होत असेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवलाय। यावर मात्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उमेश महाजन यांना कुठलीही मदत मिळाली नाही, यावर संपूर्ण समाज नाराजी व्यक्त करीत आहे। नमस्कार, आज आपण धुळे येथे उमेश महाजन यांनी गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषण ओबीसी आरक्षण बचाव या निमित्ताने धुळे येथे सुरू केलं होतं। त्यांना धुळे जिल्ह्यातून फार मोठा प्रतिसाद मिळाला, म्हणून आज त्यांना भटक्या विमुक्त समाज संघटनेचे अध्यक्ष साहेबराव बाबर देखील आज जाहीर पाठिंबा दर्शवतोय आणि आपण त्यांच्याशी आज 4 दिवसाच्या उपोषणाच्या वेळेस त्यांना भेटण्यासाठी आलेले अधिकाऱ्यांचं व लोकप्रतिनिधींच्या विषयी आपण थोडी माहिती घेणार आहोत। उमेश दादा, काय सांगू शकता आपण आज? जय भीम, जय फुले, जय शिवराय। सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की जरांगे पाटील साहेबांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत जे आंदोलन चालवलं आहे आणि त्या आंदोलनास आमचा संपूर्णतः विरोध नाही आहे। विरोध ह्याच गोष्टीला आहे की जरांगे पाटील साहेब, आपण मराठा समाजासाठी जे काही करतायत ते खूप स्तुत्य आहे आणि चांगलं आहे, परंतु तुम्ही आरक्षण जे मागतात आमच्या ओबीसी प्रवर्गातनं तर ते चुकीचं आहे। आधीच ओबीसी प्रवर्गामध्ये सुमारे 376 जाती आहेत आणि आम्हाला प्रॉपर न्याय मिळत नाही आहे। अशा अवस्थेत मोठा बांधव असलेला मराठा समाजाला आम्ही ओबीसी प्रवर्गात कसं घ्यायचं? त्यापेक्षा जर सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.